T20 विश्वचषकाचा अंतिम सामना आज होत आहे आणि भारतीय संघाला पुन्हा एकदा विश्वचषकावर आपलं नाव कोरण्याची संधी मिळणार आहे। आजच्या मॅच विषयी नाशिकच्या युवा खेळाडूंमध्ये काय त्यांना अपेक्षा आहे, काय त्यांना वाटतं हे जाणून घेऊयात। आपण नाशिकच्या जिमखाना परिसरामध्ये आहोत। हे सगळे खेळाडू आहेत जे भारतीय संघातल्या खेळाडूंना आपला आदर्श मानत एक एक स्टेप टाकत आहेत। कोणी बॉलिंगची प्रॅक्टिस करते तर कोणी बॅटिंगची प्रॅक्टिस करते। आजची मॅच होते, मॅच विषयी किती उत्कंठा आहे? खूप एक्साइटमेंट आहे मॅच विषयी, कारण आपण परत सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचलोय। पहिल्यांदा ओडीआय वर्ल्ड कपमध्ये पण आपण फायनलमध्ये पोहोचलो होतो, पण तेव्हा आपल्याला जसं पाहिजे तसं रिझल्ट मिळाला नव्हता। पण यावर्षी आपण पूर्ण प्रिपरेशन केलेलं आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं यावर्षी इंडियाचे जिंकायचे चान्सेस जास्त आहेत। आज एकही मॅच आपण हरलेलो नाहीये, आजची अंतिम सामना आहे। हो, खूप चांगली होईल आज आणि आज जिंकायला असेच प्रयत्न करतो। हो, कोण चांगलं खेळेल असं वाटतंय? रोहित शर्मा, विराट कोहली। तू कुठला खेळाडू तुला आदर्श वाटतो आणि आजच्या मॅच मध्ये कोण चांगलं खेळेल असं वाटतंय? विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळतीलच आज चांगले, आणि बॉलिंग मध्ये बुमराह, हर्षदीप घेतील विकेट चांगल्या आणि नेमकी आपण जिंकूच ती फायनल आजची। पण विराट कोहलीचा परफॉर्मन्स जसा आयपीएल मध्ये होता, आयपीएल मध्ये फटकेबाजी करत होता, तशी आता दिसत नाही। हा सध्या फॉर्म जर खराब राहिला तर होतच। आता 2017, 18 किंवा 19 नंतर फॉर्म खराब झाला तर मग झालेच होते भाऊ। यावेळेस तो खेळायची जास्त संभावना आहे। तू एकदम तयार आहेस, पूर्ण बॅट पॅड सगळं रेडी आहे। कुठला प्लेयर चांगली आज बॅटिंग करणार आहे? विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत हे सगळे चांगले खेळतील आज। अजून नंतर तू पूर्ण मॅच बघणार आहेस? हो, बघल खूप। आज मजा येईल, आज मजा येणार आहे। हो। आजचं काय प्लॅनिंग मॅच बघतानाचं? काही नाही, पूर्ण मॅच बघल, कसे खेळतात ते बघते, कोणत्या म्हणजे कोणत्या प्रेशर सिच्युएशनला कसे खेळतील ते हे बघल। साऊथ आफ्रिकेचा कुठला खेळाडू टफ वाटतो आपल्याला? क्विंटन डिकॉक। हो, का बरं? कारण की तो ओपनिंग करतो आणि सलग त्यांनी परफॉर्मन्स चांगलं केलेलं आहे ना आता सध्या मागे मॅच, त्याच्यामुळे त्याच्यावर सगळे त्यांच्याकडून। ह्या सर्व खेळाडूंना प्रशिक्षण देणारे कोच देखील आपल्यासोबत आहेत। सर, पूर्ण वर्ल्ड कप आपण बघितला आहे, भारतीय टीमचा परफॉर्मन्स बघितलेला आहे। खूप चांगली संधी आहे आपल्याला, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, फलंदाजी तिन्ही क्षेत्रामध्ये आपली चांगली प्रभाव आपण पाडलेला आहे। बरोबर। आता आपले स्पिनर्सनी ह्या पूर्ण वर्ल्ड कपमध्ये खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे। कुलदीप यादव, याच्यात अक्षर पटेल, त्याच्यानंतर जडेजाला अल्दो विकेट्स नाही मिळाल्या, पण तो डेफिनेटली मोठा प्लेयर आहे। आणि हे जे मोठे प्लेयर्स असेच असतात की ते मोठ्या मॅचलाच परफॉर्मन्स करत असतात। मला तरी वाटतं, कारण अल्दो त्यांच्याकडनं क्लासेन वगैरे हा खूप स्पिनर्सला चांगला खेळतो, ज्याने IPL ला खूप चांगली बॅटिंग पण केलेली आहे। पण डेफिनेटली मॅच ही खूप चांगली होणार आहे आणि मॅच बघण्यात क्रिकेट रसिकांना खूप आनंद येईल डेफिनेटली। तुम्ही काय सांगाल सर, आजपर्यंतचा परफॉर्मन्स, आजचा मुख्य क्षण आलेला आहे? आजचा परफॉर्मन्स सगळ्यात इंडियाचा चांगलाच आहे आणि आज जी फायनल होती आहे साऊथ आफ्रिका आणि इंडियामध्ये, त्यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा चांगलाच परफॉर्मन्स करतील। साऊथ आफ्रिका आणि भारतीय संघामध्ये आजचा सामना होत आहे। विराट कोहलीचा आजपर्यंतचा फॉर्म फारसा समाधानकारक नसला तरी इथल्या प्रत्येकाला वाटतंय की मोठा प्लेयर आहे, मोठी मॅच होणार आहे आणि या मोठ्या मॅचसाठी मोठा प्लेयर हा तयार आहे। त्यामुळे विराट कोहलीचा आजचा परफॉर्मन्स कसा असणार आहे याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागणार आहे आणि पुन्हा एकदा भारत हा विश्वचषकावर आपलं नाव कोरेल हीच अपेक्षा प्रत्येकाला वाटत आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।